आपण बऱ्याचदा मुलांना खूप प्रोटेक्टिव्ह आणि सेफ असं ठेवण्याचा प्रयत्न करतो. तिकडे जाऊ नको, त्याच्यात पाय पडेल, त्याचा हात लावू नको, त्या कुत्र्यापासून दूर राहा, या सगळ्या गोष्टीला घाबरायला लागतं. ते त्याला संकटात ढकलू नका, पण त्याला रोजच्या आयुष्यात सामना करू द्या. आम्ही आमच्या मुलाला त्याचा वेळ वाया जाऊ नये म्हणून तो ट्रिपला जातो तेव्हा बाकीचे मुलं बसनी रेल्वेने जातात, याला विमानाचं तिकीट काढून देतो. अतिरेक झाला. त्याच्या मित्रांसोबत जाण्याची जी मजा आहे, मग ते रेल्वेच्या थर्ड क्लास मध्ये असेल, पण ती कंपनीची मजा आहे ना. ते भलत्या ठिकाणी पाणीच नाही मिळालं, मग पाण्यासाठी भटकावं लागलं, मग जेवण नीट नाही मिळालं, मग खूप वेळ भटकावं लागलं, मग तासभर पायी चालून गेल्यावरच मग ते गेस्ट हाऊस सापडलं वगैरे. या सगळ्या गमती जमती आहेत, त्या वेदनेमुळे गमती जमतीच्या होतात. त्या अनुभव द्या, त्यांनी तो तयार होईल उद्या. तुमच्या मुलांना तुम्हाला उद्याच्या जगाचा सामना करण्यासाठी तयार करायचं असेल तर त्यांना कष्ट अनुभवू द्या. मुलांना जर वाया घालवायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्यांना कुठलेच कष्ट लागू देऊ नका. त्याला भूकही लागू देऊ नका. आ म्हणलं की त्याच्या तोंडात चमचा टाका. त्याच्या पायामध्ये नायकीचे बूट द्या, त्याला काजूची भाजी करून खाऊ घाला. हॉस्टेलमध्ये जाऊन फ्रीज आणि 50,000 रुपयाची गादी घेऊन देणारे आईवडील मी पाहिलेले आहेत हॉस्टेलवर. आमचा मुलगा हॉस्टेलवर आहे, त्याची रूम अशी तयार करून दिली, एसी, फ्रीज आणि हे. हॉस्टेलच्या खडतर आयुष्याची मजा काही वेगळी आहे. तिथे जाऊन जर तुम्ही आलिशान 1 BHK तयार करत असाल, गाडी येते दाराशी, गाडीतून शाळेत आम्ही सायकलीवरनं जायचो. सायकल तर नंतर मिळाली. मुद्दाम मुलांना खडतर, पण रोजचं तर जगणं जगू द्या ना.